नमस्कार मित्रांनो, आज मी चाणक्य नीतीबद्दल बोलणार आहे। पैसे आल्यावर कधीच विसरू नका अशा 4 गोष्टी सांगणार आहे। चाणक्य नीतीच्या उपदेशानुसार ह्या गोष्टी पाळल्या पाहिजेत की आपण काय गोष्टी करायला नाही पाहिजे आणि पैसा आल्यावर कसं लोकांना माज येतो आणि त्या माजप्रमाणे वागत असतो। आचार्य चाणक्य यांनी आयुष्यात कसं जगावं, यशस्वी कसं व्हावं याचेही काही संदेश दिले आहेत। पैसे कमवण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे याबद्दलही त्यांनी सांगितलं आहे। आचार्य चाणक्य यांच्या शिकवणीनुसार आयुष्यात फक्त 4 कामे केली तर पैशाची चक्क बरसात होऊ शकते। तसेच एकदा श्रीमंत झाल्यावर काय करायला हवं याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती सांगितलेली आहे, तीच आपण आता पुढे बघूया। भारताच्या इतिहासातून आचार्य चाणक्य यांचं नाव कधीही मिटवता येणार नाही। अर्थशास्त्र, राजकारण तसेच अशा अनेक क्षेत्रात त्यांच्याकडे खूप सारं ज्ञान होतं। त्यांनी दिलेले काही संदेश आजही तेवढेच कालसुसंगत वाटतात। मित्रांनो, आचार्य चाणक्य यांनी आयुष्यात कसं जगावं, यशस्वी कसं व्हावं याचेही काही संदेश दिले आहेत। पैसे कमवण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे याबद्दलही त्यांनी सांगितलं आहे। आचार्य चाणक्य यांच्या शिकवणीनुसार आयुष्यात फक्त 4 कामं केली तर पैशाची चक्क बरसात होऊ शकते। तसेच एकदा श्रीमंत झाल्यानंतर काय करायला हवं याबद्दलही त्यांनी सविस्तर सांगितलेलं आहे। मित्रांनो, आचार्य चाणक्य यांच्या सांगण्यानुसार तुमच्याकडे पैसे असतील तर ते कुठेतरी गुंतवले पाहिजे। तुम्ही पैसे तसेच ठेवून दिले तर हळूहळू संपून जातील, त्याचे मूल्य हे कमी होईल। त्यामुळे तुमच्याकडे असलेले पैसे कुठेतरी गुंतवले पाहिजेत। त्यानंतर तुमच्याकडे पैसे असतील तर तुमचा भाऊ, बहीण यांनाही मदत केली पाहिजे। आपल्या जवळच्या नातेवाईकांना पैशाची गरज असेल आणि तुमच्याकडे मुबलक पैसे असतील तर ते इतरांच्याही कामे येतील यासाठी प्रयत्न केले पाहिजे। तसेच केलेली मदत ही निस्वार्थ भावनेने असावी असंही आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले आहे। मित्रांनो, आचार्य चाणक्य यांच्यानुसार तुमच्याकडे पैसे असतील तर गरजू लोकांना ते जरूर दान करावेत, कारण तसे केल्याने तुम्हाला पुण्य लागते। त्यामुळेच आचार्य चाणक्य यांनी सांगितल्यानुसार गरजू लोकांना दान केले पाहिजे। अशा प्रकारच्या आचार्य चाणक्य नीतींची वेगवेगळ्या प्रकारांचे विचार होते जे आयुष्यामध्ये माणसाला खूप इथं उपयोगी पडतात। मित्रांनो, पैसा हा व्यवस्थित गुंतवला तर त्याचे पुढं पैसा वाढत जातो। जर त्याची आपण व्यवस्थित गुंतवणूक नाही केली किंवा व्यवस्थित त्याचं इतरांना त्याची मदत नाही झाली तर त्या पैशाचा काहीही उपयोग नसतो। म्हणून आयुष्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा, आपण थोडी मदत करायला हवं। आपले भाऊ असतील किंवा बहीण असेल त्यांना मदत केली तर पुण्य लाभणार आहे। त्याचबरोबर त्यांची प्रगती झाली तर आपलीही प्रगती होती। असेच आचार्य चाणक्य नीतीमध्ये सांगितलेले आहे, तेच मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे। तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।